इयत्ता 9वी पाठ 6वा सागर जलाचे गुणधर्म स्वाध्याय विषय भूगोल। चला स्वाध्यायाला सुरुवात करूया। प्रश्न पहिला, खालील वैशिष्ट्यावरून त्या प्रदेशातील सागर जल क्षारता ओळखा व योग्य त्या चौकटीत बरोबर खूण करा। अ. तिरपी सूर्यकिरणे, वितळणारे बर्फ। सागर जल क्षारता कमी। आ. अधिक काळ ढगाळलेले आकाश, वर्षभर पर्जन्य। सागर जल क्षारता मध्यम। ही बहुतेक दिवस निरभ्र आकाश, लंबरूप सूर्यकिरणे। क्षारता जास्त। ई. गोड्या पाण्याचा पुरवठा कमी, सभोवती वाळवंटी प्रदेश। क्षारता जास्त। उ. तापमान कमी, नदी जलाचा मुबलक पुरवठा। क्षारता कमी। खंडांतर्गत स्थान, सभोवती वाळवंट, कमी पर्जन्य। क्षारता जास्त। प्रश्न 2, कारणे लिहा। अ. बाल्टिक या भूवेष्टित समुद्राची क्षारता कमी आढळते। उत्तर, कारण बाल्टिक हा भूवेष्टित समुद्र शीत हवामानाच्या देशात आहे। 2. या समुद्रास प्रचंड प्रमाणात ध्रुवीय प्रदेशातील वितळणाऱ्या बर्फामुळे शुद्ध पाण्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होतो। 3. तसेच तेथे बाष्पीभवन फार कमी होते, त्यामुळे बाल्टिक या भूवेष्टित समुद्राची क्षारता कमी आढळते। आ. तांबड्या समुद्राच्या दक्षिणेस कमी तर उत्तरेस जास्त क्षारता आढळते। उत्तर, कारण तांबड्या समुद्राच्या दक्षिणेस विषुववृत्तीय सदाहरित वने, समशीतोष्ण वने व नाईल नदीच्या खोऱ्यातील वनांचा भाग येत असल्यामुळे तेथील तापमान कमी आहे, त्यामुळे बाष्पीभवनाचा वेगही कमी असतो, म्हणून समुद्राच्या दक्षिण भागात क्षारता कमी आहे। 2. तर समुद्राच्या उत्तर भागात सहारा वाळवंट असल्यामुळे तेथील तापमान जास्त आहे, त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग जास्त असल्याने क्षाराचे प्रमाणही जास्त आहे, म्हणून तांबड्या समुद्राच्या दक्षिणेस कमी तर उत्तरेस जास्त क्षारता आढळते। ई. समान अक्षवृत्तावरील महासागरात क्षारता सारखीच आढळत नाही। उत्तर, कारण 1. समान अक्षवृत्तावर बरेच समुद्र आहेत। काही समुद्राला गोड्या पाण्याच्या नद्या येऊन मिळाल्याने त्या समुद्राची क्षारता कमी असते। 2. तर काही समुद्राला नद्या येऊन मिळत नाही किंवा उष्णकटिबंधीय प्रदेशात येतात, त्यांची क्षारता जास्त असते, म्हणून समान अक्षवृत्तावरील महासागरात क्षारता सारखीच आढळत नाही। ई. वाढत्या खोलीनुसार सागरी जलाचे तापमान विशिष्ट खोलीपर्यंत कमी होत जाते। उत्तर, सागर पृष्ठावरून बहुतांश सूर्यकिरणे परावर्तित होतात, तर काही प्रमाणात सूर्यकिरणे सागराच्या ठराविक खोलीपर्यंत पाण्यात शिरकाव करू शकतात। परिणामी वाढत्या खोलीनुसार सूर्याच्या उष्णतेची तीव्रता कमी होत जाते, त्यामुळे वाढत्या खोलीनुसार सागर जलाचे तापमान विशिष्ट खोलीपर्यंत कमी होत जाते। उ. भारताच्या पूर्व किनाऱ्यापेक्षा पश्चिम किनाऱ्यावर जास्त मिठागरे आढळतात। उत्तर, कारण
अरबी समुद्राला येऊन मिळणाऱ्या नद्यांकडून गोड्या पाण्याचा पुरवठा अल्प प्रमाणात होतो, तसेच बाष्पीभवन जास्त प्रमाणात होते. 2. अरबी समुद्राची क्षारता 36% आहे. 3. तर बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या मुबलक प्रमाणात गोड्या पाण्याचा पुरवठा करीत असतात. 4. बंगालच्या उपसागराची क्षारता 32% आहे, म्हणून भारताच्या पूर्व किनाऱ्यापेक्षा पश्चिम किनाऱ्यावर जास्त मिठागरे आढळतात. मध्य अक्षवृत्तीय पट्ट्यामध्ये सागर जलाच्या क्षारतेत वाढ झालेली दिसते. उत्तर कारण 1. मध्य अक्षवृत्तीय पट्ट्यात पर्जन्यमान कमी असते. 2. तसेच नद्यातून येणारा गोड्या पाण्याचा पुरवठाही कमी असतो. 3. या पट्ट्यामध्ये वाळवंटी प्रदेश आहेत, त्यामुळे मध्य अक्षवृत्तीय पट्ट्यामध्ये सागर जलाच्या क्षारतेत वाढ झालेली दिसते. प्रश्न 3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. सागर जल क्षारतेच्या भिन्नतेवर परिणाम करणारे घटक कोणते? उत्तर 1. सागर जलाच्या क्षारतेवर बाष्पीभवनाचा वेग, पर्जन्यमान, नदी नाल्यातून होणाऱ्या गोड्या पाण्याचा पुरवठा, हिमजल यांचा परिणाम होतो. 2. भूवेष्टित किंवा खंडांतर्गत समुद्राची क्षारता जास्त असते, कारण तेथील पाण्याचा बाष्पीभवनाचा वेग जास्त असून गोड्या पाण्याचा स्रोतही मर्यादित स्वरूपाचा असतो. या सर्व गोष्टीचा सागर जल क्षारतेच्या भिन्नतेवर परिणाम होतो. आ. कर्कवृत्त व मकर वृत्तावरील क्षारता वितरण स्पष्ट करा. उत्तर 1. कर्कवृत्त आणि मकर वृत्ताच्या दरम्यान वर्षभर आकाश निरभ्र असल्याने व तापमानही भरपूर असल्याने बाष्पीभवनाचा वेग प्रचंड असतो. 2. त्याचबरोबर पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने शुद्ध पाण्याचा पुरवठा जवळजवळ नसल्याने या दरम्यान क्षारतेचे प्रमाण जास्त असते. सागर जलाच्या तापमान भिन्नतेवर परिणाम करणारे घटक कोणते ते लिहा. उत्तर सागर जलाच्या पृष्ठीय तापमानावर सागराचे अक्षवृत्तीय स्थान, सागरी प्रवाह, चक्रीवादळे, पर्जन्यमान, सागरी लाटा, सागर जल क्षारता, प्रदूषण, अभिसरण प्रवाह, ऋतू हे घटक परिणाम करतात. सागर पृष्ठावरून सूर्यकिरणांचे परिवर्तन आणि एका ठराविक खोलीपर्यंत पोहोचू शकणारे कमी तीव्रतेचे सूर्यकिरण हे घटक देखील सागर जलाच्या तापमान भिन्नतेवर परिणाम करतात. खोलीनुसार सागर जलाच्या तापमानात होणारा बदल स्पष्ट करा. उत्तर 1. सागर पृष्ठावरून बहुतांश सूर्यकिरणे परावर्तित होतात, तर काही प्रमाणात सूर्यकिरणे सागराच्या ठराविक खोलीपर्यंत पाण्यात शिरकाव करू शकतात. 2. परिणामी वाढत्या खोलीनुसार सूर्याच्या उष्णतेची तीव्रता कमी होत जाते, त्यामुळे सागर जलाच्या तापमानात 2000 मीटर खोलीपर्यंत घट होत जाते. 2000 मीटर खोलीनंतर सागर जलाचे तापमान सर्वत्र सारखे आढळते. 3. ध्रुवीय प्रदेशापासून विषुववृत्तीय प्रदेशापर्यंत ते सर्वत्र सुमारे 40 अंश सेंटीग्रेड असते. खोलीनुसार सागर जलाचे तापमान सुमारे 40 अंश सेल्सिअसपर्यंतच कमी होते, त्यामुळे जास्त खोलीवरील सागर जल कधीही गोठत नाही. 4. विषुववृत्ताजवळ सागर जलाच्या तापमानात खोलीनुसार जास्त बदल होतो, तर ध्रुवीय प्रदेशात तापमानातील फरक
कमी असतो. उ. क्षारतेवर परिणाम करणारे घटक लिहा. उत्तर. तापमान आणि बाष्पीभवनाचा वेग, सागराला मिळणाऱ्या नद्याद्वारे होणारा गोड्या पाण्याचा पुरवठा आणि समुद्राचे खुले किंवा भूवेष्टित स्वरूप हे घटक सागर जलाच्या क्षारतेवर परिणाम करतात. तापमान जास्त असल्यास बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो, त्यामुळे क्षारता वाढते. उदाहरणार्थ, उष्णकटिबंधीय सागराची क्षारता. या उलट समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशात सूर्यकिरणे तिरपे पडतात, तापमान कमी असते, त्यामुळे बाष्पीभवन कमी होते, म्हणून क्षारता कमी असते. सागराला मिळणाऱ्या नद्या, उदाहरणार्थ बंगालचा उपसागर आणि वितळणारे बर्फ, क्षारता कमी असते. खुल्या समुद्रात सागर प्रवाहामुळे क्षारतेचे नियंत्रण होते. या उलट भूवेष्टित सागरात सागर प्रवाहात अडथळे आल्यामुळे क्षारता वाढते. उदाहरणार्थ भूमध्य समुद्र. प्रश्न 4. पुढील गोष्टीवर तापमानाचा काय परिणाम होतो ते स्पष्ट करा. अ. सागरी जलाची घनता. उत्तर. पाण्याची घनता जास्त तर उष्ण पाण्याची घनता कमी असते. याचाच अर्थ विषुववृत्तावर सागर जलाची भूपृष्ठीय घनता ही कमी तर ध्रुवीय प्रदेशात जास्त असते. मात्र एका विशिष्ट खोलीनंतर सागर जलाचे तापमान सर्वत्र सारखे असल्याने घनताही सारखे असते. मात्र पृष्ठीय सागर जलाचे तापमान विषुववृत्तापासून ध्रुवाकडे कमी कमी होत जाते व पर्यायाने घनता वाढत जाते. घनतेतील या भिन्नतेमुळे सागरी प्रवाहाची निर्मिती होते. आ. सागरी जलाची क्षारता. उत्तर. तापमान जास्त असल्यास बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो, त्यामुळे क्षारता वाढते. म्हणूनच उष्णकटिबंधात सागराची क्षारता जास्त असते. या उलट समशीतोष्ण कटिबंधात तसेच ध्रुवीय प्रदेशात तापमान कमी असते, त्यामुळे बाष्पीभवनही कमी होते, म्हणून क्षारता कमी असते. थोडक्यात विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे सागर जलाचे पृष्ठीय तापमान कमी कमी होत जाते, म्हणून क्षारताही कमी होत जाते.